तुमची टाच दुखते, खूप वेळ उभं राहिलं, चाललं, काहींना तर सकाळी चालण्यासाठी बेडवरून पहिलं पाऊल टाकलं की प्रचंड दुखतं. आजच्या व्हिडिओमध्ये टाच कशामुळे दुखते याची मी माहिती देणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्यासारखेच लाखो लोक आहेत ज्यांना टाच दुखण्याचा त्रास आहे. तुम्हाला टाच दुखण्याचं कारण माहिती आहे का? आपली चालण्याची शैली, लठ्ठपणा, पायात योग्यरित्या न बसणारे शूज, हार्ड सरफेसवर सारखं उभं राहणं, अति धावणं, टाचांना झालेले दुखापत, सपाट पाय यामुळे टाच दुखण्यास सुरुवात होते. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार टाच दुखणं पायांमध्ये होणारं अत्यंत सामान्य आणि साधं पेन आहे. या टाचेच्या खालच्या बाजूला किंवा पाठीमागे दुखायला सुरुवात होते. टाच दुखत असल्यामुळे चालणंही कठीण होतं. अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतला पाहिजे. तर मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार ॲचलिस टेंडनायटिस, बर्सायटिस, प्लांटार फेसियाटिस, टार्सल टनल सिंड्रोम, हिल स्पर, हॅगलँड डिफॉर्मिटी असे टाचेच्या आजाराचे काही प्रकार आहेत. त्याचसोबत ताण फ्रॅक्चर, प्लांटार मस्से विषाणूंमुळे होणारा त्रास, टाचेच्या हाडांच्या आत वेदना होणं असेही काही याचे प्रकार आहेत. काहींना सकाळी उठल्यानंतर पहिलं पाऊलही टाकता येत नाही. वैद्यकीय भाषेत याला प्लांटार फेसियाटिस म्हणतात. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार प्लांटार फेसियाटिस हे टाच दुखण्याचं अत्यंत कॉमन कारण आहे. या टाचेचं हाड आणि टोला जोडणाऱ्या टिश्यूला सूज येते. हे प्रामुख्याने सकाळी दुखतं. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार उपचारांनी हे दुखणं बरं होतं. या टाचेला बर्फाचा शेक, स्ट्रेचिंग आणि ज्या गोष्टींमुळे दुखतं अशा गोष्टी न केल्यामुळे दुखणं काही महिन्यांनंतर बरं होण्यास मदत होते. तर क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार ॲचलिस टेंडेनायटिस मध्ये पोटऱ्या आणि टाचांच्या हाडांना कनेक्ट करणाऱ्या एका टेंडनला हानी पोहोचते. यामुळे याला सूज येते आणि टाचेच्या भागात दुखणं सुरू होतं. रनिंग, बास्केटबॉल खेळणाऱ्यांना हा त्रास सर्वात जास्त होतो. तर बर्सायटिस मध्ये फ्लुइड सॅक्स सुचतात. या पिशव्या जॉइंटला कुशन म्हणून काम करतात आणि फ्लुइड मुव्हमेंट होण्यासाठी मदत करतात. खूप वेळ उभं राहून काम करत असाल तर टाचेच्या मागच्या बाजूला दुखणं सुरू होतं. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळेही टाचेच्या बाजूला किंवा मागे प्रचंड वेदना होतात. टाच दुखण्यावर डॉक्टर औषध देतात, स्ट्रेचिंग एक्सरसाइज सांगतात. खेळाडूंप्रमाणे तुम्ही टेपिंग करू शकता किंवा अगदी जास्त गरज असल्यास डॉक्टर टाचेमध्ये इंजेक्शन देखील देतात. हा व्हिडिओ कसा वाटला? ह्या व्हिडिओतली माहिती महत्त्वपूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.